महाराष्ट्र से भाजपा विधायक नितेश राणे अपने बयानों को लेकर सुर्खियों में रहते हैं। कई बार उनके बयान विवाद भी पैदा कर देते हैं। अब उनकी एक और टिप्पणी चर्चा में है। एक निजी कार्यक्रम में राणे ने फिल्म पुष्पा के अंदाज में कहा, हिंदू को फ्लावर समझते हो क्या? फ्लावर नहीं, हिंदू समाज आग है। नितेश राणे ने कहा कि हम भाईचारा चाहते हैं, लेकिन जो भाईचारा नहीं चाहते उन्हें सबक सिखाना भी जानते हैं। आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल, एक लक्षात ठेवा। नुसतं गप्प बसणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहे। आणि काय मिरवणुका हो, जे आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण भडवे आमच्या समोर येऊन बोलतात, त्या भडव्यांना मला विचारायचं आहे, जरा ईदच्या जुलूसच्या मिरवणुका जाऊन बघ कोण नाचतंय त्याच्यात, कसल्या घोषणा दिल्या जात आहेत। हे पत्रकार मित्र मला विचारतात, ते काय नितेशजी, तुम्ही तर सगळ्याच मुसलमानांच्या विरोधात बोलता। मी बोलतो नाही बोलत सगळ्या मुसलमानांच्या विरोधात, मी राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत नाही। जो मुसलमान माझ्या देशाला स्वतःचा देश मानतो, माझ्या तिरंगाला सलाम ठोकतो, जो मुसलमान जेव्हा माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात, तो त्या दगड मारणाऱ्या वाल्यांना जो विरोध करतो, तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्या विरोधात आम्ही लोक नाही आहोत। पण जे मुसलमान, जे जिहादी डोक्याचे मुसलमान, त्यांच्या मिरवणुकीमध्ये सर तन से जुदा सारखे नारे देणार, अतिरेकी लोकांचा जय जयकार करणार, त्या मुसलमानांना, त्या जिहादी मुसलमानांना आमचा विरोध आहे। एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या जिहाद्यांना ठेवणार नाही, ही शपथ आम्ही लोक घेऊन बाहेर निघालेलो आहे। काय झालं तुमच्या अकोल्याच्या मिरवणुकीमध्ये? जुलूस मध्ये नाचवले आतंकवाद्यांचे चित्र। वा, काय सर्व धर्म समन्वय हो, ही गंगा जमुना तहजीब आहे का? आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भिरकवत असाल, आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल, आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही। आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही, कारण का विरोध केला तर आम्ही दंगे भडकवतो। मग काय करायचं? त्या आतंकवाद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची, हे लोकांना पाकिस्तान जिंदाबाद बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या, हे लोकांना पाकिस्तानचे झेंडे माझ्या महाराष्ट्रात फडकवायला द्यायचे। आणि काय, मी हिंदू समाजाला सांगेन, सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचा नाही। यात हा हिंदू राष्ट्र आहे, आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार, आणि मग सगळ्यांना मोजलं जाणार। हा तुमचा देश आहे, इथे 80, इथे 90% हिंदू राहतात। इथे हिंदूकडे कोणी वाकडे नजरेने बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही, ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे। ते लोक कट्टरवाद होऊ शकतात, कट्टरपंथी होऊ शकतात, आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात, आणि आम्ही 9 ते 5 वाजता जसं दुकान बंद करतो ना, तसं धर्माचं पण काम बंद करायचं, घरी जाऊन झोपायचं आणि टीव्ही बघत बसायचं। आज कोणाला मारलं, आज कुठल्या भगिनीला लव जिहाद मध्ये घेऊन गेले बघायचं, आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सअपवर पाठवत बसायचं। ते बोलतात ना, शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी, मी काय नाही करणार। या मानसिकतेला माझा विरोध आहे। आपली ज्यांच्या विरुद्ध लढाई आहे ते केवढे कडवट आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा। त्यांच्या इस्लाम मध्ये
हिंदू हा काफिर असतो. त्यांच्या इस्लाममध्ये हिंदूला नीच आणि दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे. कुठल्याही मौलवीला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा, हा नितेश राणे बोलतोय तर खोटं बोलतोय का? त्यांच्या इस्लाममध्ये लिहिलंय, याचं तुमचा धर्मांतर करून टाका, तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा, याचं तुम्हाला संपवून टाका, असं त्यांच्या इस्लाममध्ये लिहिलेलं आहे. मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार? कधीच होणार नाही. आमचा सागर आता उदाहरण देत होता, बोलत होता, दुकानामध्ये जात असताना, खरेदी करत असताना समोरचा जय श्रीराम बोलतोय का बघा, तरच खरेदी करा. मी तर पुढे जाऊन सांगतो, हे भडवे तुम्हाला फसवण्यासाठी जय श्रीराम पण तोंडातून बोलते. ते लोक नाही मागे पुढे बघत, तिथे तुम्ही दुकानांची नाव बघा, पुढे जय श्रीराम टेलर लिहिला असता आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो की नाही? विचारा माझ्या माता भगिनींना. फसू नका. त्याला बोला, तू खिशातला पहिला आधार कार्ड दाखव, तुझं नाव पहिला काय दाखव, नाही तर दुकानावर तुझं नाव लिही, तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल, नाही तर जा उडत, मी हिंदूकडे निघून जाते. ही बोलण्याची हिंमत ठेवा. हिंदू समाज को फ्लावर समझाए क्या? हमारा हिंदू समाज फायर है, फायर. सभा आयोजित केल्यानंतर फार हिरवे साप वळवळत होते. मी आपल्या मोबाईलवर एकावर एक व्हिडिओ बघतोय. मस्जिदून फतवे काय निघतायत, एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून बसून धमक्या काय देत आहेत. कुठे गेले ते 15 मिनिट वाले? बुलाओ हैदराबाद से तुम्हारे वो दो भड़वों को और बताओ उनको, हम लोग खड़े हैं इधर परातवाड़ा में, हम लोग खड़े आके इधर सामने खड़े रहो. 15 मिनिटाचं तू फार मागितलं रे, 5 मिनिटं दे, उरले सगळे संपून टाकू. नाही कोणाला धमक्या देता, कोणाला आव्हान देता? अरे देवानी भीती नावाचं बटनच टाकायचं विसरलेला. काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही. आता गेलो तुमच्या सगळ्यांच्या समोर, हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला, एक बाहेर येऊन बाल्कनी तू पण बघायला तयार नाही. मला एक बाहेर येऊन तयार नाही. मी ऐकलंय बायका पोरांना पण बाहेर गावी पाठवून दिलेलं आहे. परत सांगतो, नुसता एक दिवस अशी हिंदूंनी दहशत दाखवून उपयोग नाही आहे. वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास जो हिंदू का वाकड्या नजरेने बघेल, त्यांनी परत आपल्या अब्बाचा पण थोबडा ओळखला ना पाहिजे एवढा खराब करून टाकायचा. तर आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही.